मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धोंडीबा, अरे काय चाललंय? उठलास की नाही अजून? चल उठ, न्याहारी कर आणि तयार होऊन बाहेर ये बघू। इनामदारांनी धोंडीबाच्या खोलीबाहेर येऊन आवाज दिला। तसा धोंडीबा दचकून जागा झाला। होय मालक, हा बघा आलोच, म्हणत तो लगबगीने उठला। पुढील अर्ध्या तासात सर्व सोपस्कर उठून तो दिवाणखान्यात हजर झाला। बाबासाहेब इनामदार दिवाणखान्यात आपल्या लाकडी आराम खुर्चीत बसून होते। धोंडीबाला पाहताच त्यांनी त्याला एक एक करत आज शेतात करावयाच्या कामाची यादी सांगितली। धोंडीबा काळजीपूर्वक ऐकत होता, अधेमध्ये होकार देत होता। सर्व कामे सांगून झाल्यावर बाबासाहेब म्हणाले, चल नीट बघू आता, दुपारच्याला रामा येईल तुझी भाकरी घेऊन। तसा धोंडीबा ठीक आहे म्हणत दिवाणखान्यातून बाहेर पडला। खांद्यावर कुदळ पावडे घेऊन तो तयार झाला। त्याला आता डोंगराकडील शेताकडे जायचे होते। बाबासाहेबांनी सांगितलेल्या कामाची यादी डोक्यात जुळवत तो आता वाड्याबाहेर पडला। गावात सकाळची लगबग सुरू झाली होती। लोक शेताकडे जाण्याच्या तयारीला लागलेली दिसत होती। लहान पोरं शाळेला जायच्या तयारीत असावीत। गावातून पुढे सरकत असताना येणाऱ्या प्रत्येक जाणत्या व्यक्तीला अदबीने नमस्कार करून धोंडीबा पुढे सरकत होता। आता त्याच्या डोक्यातले विचारचक्र हळूहळू गती पकडू लागले होते। धोंडीबाचं हे मूळ गाव नव्हे, त्याचे मूळ गाव इथून जवळजवळ 5 मैल दूर डोंगरालगत होते। अंदाजे 1.5 वर्षापूर्वी धोंडीबा या गावात दाखल झाला। धोंडीबाचा विवाह झाला होता, पण पहिल्या बाळंतपणातच त्याची बायको आणि मूल दगावले। त्याच्या त्या गावात निवासी डॉक्टराची सोय नव्हती, तशी ती आजही नाहीये म्हणा। गावातील एका म्हाताऱ्या सुईणीने आटोकाट प्रयत्न केले, पण यश आले नाही। अनाथ असणारा धोंडीबा पुन्हा एकदा पोरका झाला। हे डोंगरा एवढं दुःख पचवून तो आपल्या झोपडीत जीवन काटत होता। अन पुढील 2-3 वर्षात गावात दुष्काळ पडला। धोंडीबाला काम मिळेनासे झाले। अगदी रोजच्या खाण्याची पंचायत होऊन बसली। मग धोंडीबा आपली झोपडी अन गाव सोडून कामाच्या शोधात निघाला। तो थेट या गावात येऊन धडकला। गावात चौकशी केल्यावर लोकांनी त्याला बाबासाहेबांना भेटण्यास सांगितले। लोकांच्या सांगण्याप्रमाणे बाबासाहेब इनामदार हे खरोखर मोठे प्रस्थ होते। त्यांचा स्वभाव करारी पण तितकाच मृदूही होता। बाबासाहेबांनी त्याला काही जुजबी प्रश्न विचारले आणि कामावर ठेवून घेतले। तेव्हापासून गेली 1.5 वर्ष तो बाबासाहेबांसाठी काम करत होता। बाबासाहेबांनी त्याची राहण्याची व्यवस्था वाड्यातच एका खोलीत केली होती। आता खायला अन्न मिळत होतं, शिवाय वर्षातून 2-3 वेळा सणासुदीला नवीन कपडे शिवून मिळत होते। धोंडीबा खुश होता। राहून राहून त्याला आपल्या पत्नीची आणि मुलीची आठवण येत असे, पण ते दोघे दूर काळाच्या पडद्यात गेल्यामुळे आता आठवणी काढत बसण्यात काही अर्थ नव्हता। हेही तो जाणून होता। दिवस सरसर सरकत चालले होते। धोंडीबा आता या नवीन गावात चांगलाच रुळला होता। आपल्या प्रामाणिकपणाने आणि कष्ट करण्याच्या वृत्तीने त्याने बाबासाहेबांचे तसेच गावकऱ्यांना आपलेसे केले होते। विचार करत धोंडीबा गावातून बाहेर पडतच होता आणि इतक्यात टुणकून उडी मारून त्याच्यासमोर पर्टाचा गणू हजर झाला। कुठे चालला? कुठे कुठे? येतो खेळायला माझ्यासोबत? चल की, हाताचे वेडेवाकडे चाळे करत हसत गणू विचारू लागला। त्याला पाहून धोंडीबाने नेहमीप्रमाणे स्मितहास्य केले आणि तो म्हणाला, नाही गणू, आता नाही खेळायला जमणार, शेताकडे कामाला चाललोय। संध्याकाळी नक्की येतो खेळायला तुझ्यासोबत, ठीक आहे? आपल्या सदऱ्याचे एक टोक बोटाने गोल गोल गुंडाळत उभा असलेला गणू काहीसा नाराज होऊन म्हणाला, तुझ्याशी कट्टी, तू खेळायला येत नाही आणि तो जसा आला
तसा लगबगीने निघूनही गेला. गणू चांगला 27 वर्षाचा धडधाकट तरुण, पण 4 वर्षापूर्वी कसल्याशा अपघाताने त्याच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणे. तेव्हापासून तो असाच गावात फिरत राहतो. गावात आता तो एक वेडा म्हणून प्रसिद्ध आहे. धोंडीबाला मात्र या गणूची फार दया येत असे. त्यामुळे धोंडीबा गणूला नेहमी एखाद्या मोठ्या माणसासारखा वागवत असे. वेळ मिळेल तेव्हा त्याच्याशी बोलण्याचा आणि त्याचे म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळेच की काय, गणू धोंडीबाला आपला मित्र मानू लागला होता. गणूची ही अवस्था का झाली असावी याचा धोंडीबाला नेहमी प्रश्न पडे. त्याच्या या बिघडलेल्या मानसिक स्थितीबद्दल गावात बऱ्याच अफवा होत्या. काही लोक म्हणत की गणूचे शेजारच्या एका गावातील मुलीशी प्रेम प्रकरण होते आणि त्या मुलीचे लग्न दुसरीकडे ठरल्याने त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. तर काही म्हणतात की ही भुताटकीची बाधा आहे. गणू एके दिवशी डोंगरालगत असणाऱ्या जुन्या गावठाणात गेला आणि तेव्हापासूनच तो वेडा झाला. काय खरं आणि काय खोटं हे सांगणं खरं तर कठीण होतं. पण असेही आता तो विचार करण्यात काही अर्थ नव्हता, कारण गणू आता ठार वेडा झाला होता. त्याच्या या वेडेपणाचा तपास लागूनही त्याच्या सध्याच्या परिस्थितीत काही फरक पडणार नव्हता. विचार करत करत धोंडीबा आता गावातून बाहेर पडत डोंगराकडे असणाऱ्या शेताच्या वाटेला लागला. गावातून बाहेर पडत पुढे पुढे सरकत असताना धोंडीबाला ते जुने गावठाण दिसले. शेताकडे ये जा करताना 25-30 घराचे ते भग्नावशेष डोंगरालगत असणाऱ्या पायवाटेच्या वर अंदाजे 500 मीटरवर दिसत. त्या घराची छपरे कधी कोलमडून गेली असावी दिसत होत्या. फक्त 4-5 फूट उंचीच्या ढासळलेल्या कोलमडलेल्या भिंती आणि वाढलेले गवत. धोंडीबा आता ज्या गावात राहत होता ते गाव म्हणे पूर्वी या ठिकाणी होते. अंदाजे 150 वर्षापूर्वी आलेल्या साथीच्या रोगात एक एक करत गावकऱ्यांनी हे मूळ गाव सोडून डोंगर उतार संपताच असणाऱ्या समतल भागात आपली घरे बांधण्यास सुरुवात केली. आणि बघता बघता पुढील 5-7 वर्षात गाव विस्थापित झाले. तेव्हापासून हे जुने गावठाण म्हणजे हडप्पा, मोहनजोदडोसारखे केवळ भग्नावशेष बनून राहिले आहेत. त्यात कसल्याही प्रकारची वर्दळ नसल्याने गवताने चांगला स्तोम माजवला आहे. ते जुने गावठाण न्याहाळत पूर्वीची घरे अनगल्ल्या कशा असाव्यात याची कल्पना करत धोंडीबा पुढील 5 मिनिटात त्या शेतात पोहोचला. खांद्यावर असणारे कुदळ फावडे खाली ठेवून 2 क्षण विश्रांती घेऊन मग कामाला लागण्याचा त्याने विचार केला. सायंकाळ होताच डोंगराकडून गावाकडे सोसाट्याचा वारा वाहू लागला. हे काही नवं नव्हतं, पण आज मात्र वाऱ्याचा वेग भलताच वाटत होता. हळूहळू अंधार जसा काजळी धरू लागला तसे जंगलाकडून काहीतरी सरकत सरकत त्या जुन्या गावठाणाकडे येऊ लागलं. त्याचा वेग वाऱ्यालाही लाजवणारा होता. अंधाराची ढाल करून पुढे सरकणारं ते पवित्र नक्कीच नव्हतं, अन्यथा ते दिवसाचा लख्ख प्रकाश वर्ज करून या गुदमरून टाकणाऱ्या अंधारात का प्रकट झालं असावं. ते काही निराकार विचित्र असं काहीतरी होतं. त्याच्या स्पर्शाने बधीर झालेला वारा मात्र आपलं भान हरपला होता आणि जीव मुठीत धरून तो वारा गावाकडे पडत होता. डोंगराळ भागात असणारी पडीक्षेत जमीन ओलांडून ते सरकत सरकत त्या जुन्या गावठाणात शिरलं. अंधार आता चांगलाच दाटला होता. त्या अंधाराचा फायदा घेत त्या काड्याकुट्ट अंधारात समरस होऊन पुढे सरकत ती सावली आता जुन्या गावठाण असणाऱ्या एका पडीक वाड्यात शिरली. तशी ती पुरातन वस्तू थरारली. वाड्यात झालेल्या या जबरदस्तीच्या शिरकावाने वाड्यातील किड्यामुंगीसह इतर जीवही वाट मिळेल तिकडे पळायला लागले. त्या अर्धवट पडक्या वाड्यात शिरताच
ती अंधार सावली विजेच्या वेगाने इकडे तिकडे फिरायला लागली अन मग तुटक्या लाकडी जिन्यातून वरती सरकत आता ती पहिल्या मजल्यावर असणाऱ्या एका खोलीत जाऊन स्थिरावली. त्या खोलीच्या बाहेर असणाऱ्या लाकडी सज्जाचे दार खुले होते आणि तिथून अर्धा मैल अंतरावर असणाऱ्या नवीन गावातील दिव्यांची टिनटिन दिसत होती. ते पाहून ती अंधार सावली चेकाळली आणि खिखी करत हसू लागली. या भकास हास्याने त्या पडक्या वाड्याचे रोमरोम शहारले. अर्धवट तुटलेल्या भिंती जागीच थरथरल्या. छपराची उरली सुरली कौलही तडतड फुटली. त्या अंधारात ती अमंगल सावली आता तिथेच दबा धरून बसणार होती. अमावस्या 2 दिवसावर होती. मागील बळी मिळवून आता 4 वर्ष होऊन गेली होती. अन रक्तासाठी आसुसलेली ती अंधार सावली आपल्या पुढच्या भक्ष्याच्या शोधात आज पुन्हा त्या पडक्या वाड्यात येऊन स्थिरावली होती. धोंडीबा आज पहाटे शेतात पोहोचला होता. डोंगराकडील शेतात बोरवेलचे काम सुरू होते. आज सायंकाळी अमावस्या लागत असल्याने अमावस्याच्या आधी बोरवेल मारून तयार होणे गरजेचे होते. इनामदारांनी आपली राजकीय ओळख पणाला लावून त्या शेतापर्यंत वीज कनेक्शन बसवून घेतले होते. बोरवेलची गाडी शेतापर्यंत पोहोचण्याचा रस्ताही 2 दिवसापूर्वीच तयार करण्यात आला होता. पहाटेच गाडी शेतात पोहोचून बोरवेल मारण्याचे काम सुरू होते. अमावस्या सायंकाळी 6 नंतर सुरू होणार होती. त्यामुळे 6च्या आत सर्व काम उरकणे गरजेचे होते. पहाटेपासूनच धोंडीबाच्या वाड्यापासून शेतापर्यंत 2-3 चक्रा झाल्या असतील. आता बोरवेल मारल्यानंतर शेताला बारमाही मुबलक पाणी मिळणार. शेतीचे उत्पन्न वाढणार. आपल्या मालकाची भरभराट होणार. यामुळे धोंडीबा खुश होता. दुपारी 12च्या दरम्यान शेतात प्यायला नेलेली पाण्याची कळशी संपल्याने धोंडीबा ती कळशी घेऊन गावात परत येत होता. कुत्र्याचे एक पिल्लू दुडू दुडू करत पुढे पडत होते. अन निरागस गणू त्याच्या पाठलाग करीत त्याच्या मागे मागे जात होता. उन्हाची तिरीप आता चांगली जाणवू लागली होती. पुढे पुढे धावत ते कुत्रे आता डोंगराकडील शेताच्या पायवाटेला लागले. तसा गणूही मागे जाऊ लागला. आपण कुठे चाललोय याचे त्याला भान नव्हते. समोर चालणारे ते कुत्र्याचे पिल्लू पकडायचे आहे एवढेच त्याच्या डोक्यात असावे. इतक्यात पायवाटेने पुढे पडणारे ते कुत्रे आता पायवाट सोडून वरील बाजूस असणाऱ्या त्या जुन्या गावठाणाकडे निघाले. तशी त्या पडक्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावर दबा धरून असणारी अंधार सावली चेकाळली. तिला मानवी हाडामासांचा जणू वास लागला असावा. गणूच्या समोर धावणारे ते नक्की कुत्रेच होते का की त्याच्या मागे काही बनाव होता सांगणं कठीण होतं. कुत्र्याच्या पाठलाग करणारी गणूची पावलेही आपसुकच पायवाट सोडून आता त्या जुन्या गावठाणाकडे वळली. पण पडताना पायाला ठेच लागल्याने गणू अचानक खाली बसला. डाव्या पायाच्या अंगठ्याचे नख तुटल्याने रक्तस्राव सुरू झाला होता. काही क्षण वेदनेने विवळत असणारा गणू आता पुन्हा उभा राहिला. गुडघ्यावर उंच वाढलेला त्या गवतात कुत्र्याचे पिल्लू कुठंतरी गायब झाले होते. आणि इतक्यात गणूची नजर समोरच अगदी 200 मीटरवर उभा असणाऱ्या त्या पडक्या वाड्यावर गेली आणि तो जागीच थिजला. त्याच्या विस्कटलेल्या मनात कसल्याशा अनामिक भीतीने डोकं वर काढलं होतं. तो वाडा तो त्याच्या परिचयाचा होता का कुणास ठाऊक, पण लाकडी ओंडक्यासारखा कणखर चेहरा करून गणू त्या वाड्याकडेच पाहत होता. त्याला काही आठवत होतं का की तो भारावला गेला होता त्या अंधार सावलीच्या मायाजालाने. एकटक त्या पडक्या वाड्याकडे पाहत तो कितीतरी वेळ तसाच उभा होता. वाड्याच्या त्या वरच्या खोलीतून ती अंधार सावली आपल्या 1000 डोळ्यांनी गणूकडे पाहत असावी. कुत्र्यासारखा स्तब्ध उभा असणारा गणूच्या शरीराला हळूहळू कंप सुटला. डोक्यांची पापणी न लावता
एकटक तो त्या वाड्याकडे पाहत होता. अन इतक्यात त्याच्या खांद्यावर कुणाचा तरी हात येऊन थांबला. ही गोष्ट गणूसाठी फारच अनपेक्षित होती. या अचानक झालेल्या स्पर्शाने गणू एकदम जोराने किंचाळला. मागे धोंडीबा उभा होता. रिकामी झालेली ती पाण्याची कळशी घेऊन तो गावात जात असता त्याला जुन्या गावठाणाच्या तोंडाशी उभा असलेला गणू दिसला होता. तो चुकून इकडे आला असावा. त्याला इथून गावात नेणे गरजेचे आहे हे ओळखून धोंडीबा तिथे आला होता. गणू एक मनोरुग्ण असल्याने त्याचे हे वागणे कुणालाही विचित्र वाटले नसते, पण त्याच्या चेहऱ्यावर असणारी ती भीती फारच जिवंत होती. धोंडीबाने कधीही गणूला इतका घाबरलेल्या अवस्थेत पाहिला नव्हता. गणू थरथर कापत होता आणि आपले थरथरते हात उंचावून त्या वाड्याच्या दिशेने बोट करत होता. तो इतका का घाबरला असावा? त्याने काही पाहिले होते का? त्याची ती अवस्था पाहून प्रथम त्याला आधार देणे गरजेचे आहे हे धोंडीबाने जाणले. त्याने गणूला जवळ घेऊन त्याला शांत केले आणि समजावून त्याला तो गावाकडे घेऊन चालला. मंद पावले टाकत ते दोघे गावाकडे येत असतानाही गणू मात्र वळून वळून त्या पडक्या वाड्याकडे पाहत होता. गावात शिरताच असणाऱ्या मारुतीच्या देवळाजवळ आल्यावर गणू काहीसा सावरला आणि मग बडबडू लागला. ते आलंय, आलंय हो आलंय, बसलंय तिथे, सगळे मरणार, सगळेच मरणार, तिकडे नको जाऊ, नको तो वाडा. आणि अचानक गणू मोठ्याने रडू लागला. त्याला रडताना पाहून धोंडीबा आणि आजूबाजूचे लोक कावरेबावरे झाले. धोंडीबा आणि एक जणाने गणूला पकडून कसावसा त्याच्या घरी पोहोचवले. धोंडीबाला आता ती पाण्याची कळशी भरून घेऊन पुन्हा शेतात जायचे होते, त्यामुळे तो लगबगीने पावले उचलू लागला. धोंडीबा लगबगीने पाय उचलत होता. खांद्यावर पाण्याने भरलेली पितळी कळशी हेलकावे खात होती. उन्हाचा पारा क्षणोक्षणी चढत असल्याचा भास होत होता. शेतात लोकांना पाण्याची गरज असावी हे जाणून धोंडीबा गडबड करत होता. त्या जुन्या गावठाणाजवळून जाताना धोंडीबा पुन्हा गणूचा विचार करू लागला. काय पाहिलं असेल त्या बिचाऱ्याने? किती घाबरला होता. एकदा नाग किंवा जंगली जनावर तर नसेल, तसंच काहीतरी असावं, अन्यथा इथं काय दिसणार? हे वाढलेलं गवत अन जीर्ण झालेल्या भिंती सोडून इथं आहे तरी काय म्हणा. पण तो वाडा आणि त्या वाड्याबद्दल गणू काहीतरी सांगू पाहत होता. जाऊन पाहावं का तिथे? बघूया नंतर. शेतात लोक वाट पाहत असतील. अन थोड्या पायपिटीनंतर तो शेतात पोहोचला. दुपारचे जेवण शेतातच झाले. सायंकाळी 5च्या दरम्यान बोरवेलचे काम संपले. 200 फुटावर चांगलेच पाणी लागल्याने खुश होऊन इनामदार अन बाकीचे घरी जायला निघाले. धोंडीबा अन दुसरा गडी सदा मागून येणार होते. शेतात बोरवेलची गाडी नेण्यासाठी बऱ्याच लोकांच्या शेताच्या बांधाचे दगड बाजूला करून वाट करावी लागली होती. धोंडीबा अन सदा गावाकडे परतताना ते बांध पूर्ववत करणार होते. ते कष्टाचे काम करत करत गावाकडे सरकताना चांगलंच वेळ अन मेहनत लागणार होती. अखेर ते दोघे पडीक जमिनीपर्यंत पोहोचायला 6:30 होत आले. थकलेले ते दोघे धीम्या पावलांनी पायवाट तुडवत गावाकडे निघाले. धोंडीबा लघुसंख्येसाठी वाट सोडून चढणीकडे गेला. समोर काही अंतरावर ते जुने गावठाण दिसत होते. अन तो पडका वाडा पाहून त्या वाड्यात एक चक्कर मारून यायचा विचार त्याच्या डोक्यात आला. त्याने सदाला तू हो पुढे, मी आलोच म्हणता थकलेला सदा निघाला. सदाचे विडीचे बंडल दुपारी संपले होते. कधी एकदा गावात जाऊन एक मस्त विडी ओढतोय असे त्याला झाले होते. त्यामुळे त्याने धोंडीबाला थांबण्याच्या कारणही विचारले नाही. धोंडीबा आता हळूहळू त्या गावातून पुढे सरकत होता.
धोंडीबा आता हळूहळू त्या गवतातून पुढे सरकत तो वाडा जवळ करू लागला. तो या वाड्यात पहिल्यांदाच जात नव्हता. याआधीही तो कुतूहलापोटी हा परिसर फिरला होता. त्यामुळे तशी भीतीचे काही कारण नव्हते. म्हणजे निदान त्याला तरी तसेच वाटत होते. त्या पडक्या वाड्याच्या वरच्या खोलीतली ती सावली मात्र आता कान टवकारून बसली असावी. जसजसा धोंडीबा त्या वाड्याजवळ जाऊ लागला तसतशी ती अभद्र सावली चेकाळू लागली. अखेर तिला आपलं सावज भेटणार होतं. वरच्या खोलीतून ती निराकार सावली आता झरझर करत जिना उतरू लागली. पुढच्या काही क्षणात आनंदाने तिने साऱ्या वाड्यात एक चक्कर मारली. आता ती अधीर होऊन आपल्या सावजाची वाट पाहत होती. खरं तर धोंडीबा हा तिच्यासाठी आशेचा किरण होता. 4 वर्षाचा तिचा उपवास कदाचित संपणार होता. या साऱ्यापासून अनभिज्ञ असणारा धोंडीबा आता वाड्यासमोर उभा होता. सूर्य मावळतीला झुकून दिसेनासा झाला असला तरी अंधार तितकासा पसरला नव्हता. धोंडीबाने एकवार संबंध वाडा आपल्या नजरेखालून घातला. हातातले फावडे घट्ट पकडून तो आता वाड्याच्या ओटा चढू लागला. त्याची नजर एखाद्या गरुडासारखी भिरभिरत होती. हातातले फावडे त्याने आक्रमक पवित्र्यात पकडले होते. कारण त्या पडक्या वाड्यात एखादे जंगली जनावर बसून असण्याची शक्यता नकारता येत नव्हती. पण त्या वाड्यात जे काही होतं त्यापेक्षा जंगली जनावर केव्हाही बरं. दिसणाऱ्या शत्रूचा माणूस केव्हाही सामना करू शकतो. पण अदृश्य संकटाचं काय? पण त्या तुटक्या लाकडी दाराला ढकलून वाड्याच्या उंबरठा ओलांडून आत पाऊल ठेवताच थंडगार वाऱ्याची एक वेगवान झुळूक धोंडीबावर चाल करून आली. इतक्या वेगाने वारा आल्याने प्रतीक्षित क्रियेने धोंडीबाचे डोळे 2-3 सेकंद मिटले गेले. अन पुन्हा डोळे उघडताच सामोरील नजारा पाहून धोंडीबाची जणू वाचाच गेली. त्या 2 सेकंदात संबंध वाड्याचे रूप पालटले होते. वाड्याच्या भिंतीवरच्या चुन्याचा गिलावा अगदी काल परवा काम पूर्ण झाल्यासारखा चमकत होता. भिंतीवर जागोजागी टांगलेल्या पिवळ्या बत्त्या शोभून दिसत होत्या. शिसवी लाकडाच्या खुंट्यावर कोरलेले मोर अगदी जिवंत वाटत होते. कोपऱ्यात जागोजागी असणाऱ्या पितळी सुरया तिथल्या वैभवाची साक्ष देत होत्या. धोंडीबाला काहीच समजत नव्हते. हे स्वप्न आहे की वास्तव्य याचे उत्तर तो शोधत असावा. अन काही क्षणात त्याला समजलं की इथं काहीतरी काळबेर नक्कीच आहे. तो आता सावध पवित्र्यात आला. आता कोणत्याही क्षणी त्या मोडक्या दारातून बाहेर धावणार होता. पण इतक्यात एक आवाज आला. तो पडून जाण्याचा विचार मनातून काढून टाक. गुमान तिथंच उभा राहा. तू कितीही पळालास तरी मला मात देऊ शकत नाहीस. तो आवाज, तो भेसूर आवाज ऐकून धोंडीबाच्या काळीज चिरलं असावं. त्या आवाजाची तीव्रता अन खरखर इतकी प्रचंड होती की कानात कुणीतरी उकडलेले शिसे ओतले असावे असं धोंडीबाला वाटलं. अनावधानाने त्याचे हात कानावर गेले. घाबरलेली नजर मात्र त्या आवाजाचा उगम शोधत होती. पण चोहीकडे पाहता कुणीही दिसत नव्हते. या प्रकाराने धोंडीबाच्या उरलासुरला धीरही सुटू लागला. आपण एका विचित्र संकटात अडकलो आहोत पण आपली इथून सुटका आता शक्य नाही. ही जाणीव त्याचं काळीज पिळवटून टाकण्यास पुरेशी होती. अन तो आवाज पुन्हा आला. किती दिवस हे किड्यासारखं आयुष्य जगणार आहेस? माझं काम कर. तुला प्रत्येक कामासाठी सोन्याची नाणी मिळतील. बोल, आहेस कबूल? यावेळी आवाजाची तीव्रता कमी होती. धोंडीबा अजूनही त्या आवाजाचा उगम शोधण्याचा केविलवाना प्रयत्न करत होता. अन तो आवाज पुन्हा आला. कबूल केलंस तर लगेच सोडतो तुला. बोल, आहे कबूल? पण काम काय आहे? धीर एकवटून धोंडीबाने चोहीकडे नजर फिरवत विचारले.
तुला काहीही करायचे नाहीये. तू फक्त हो म्हण. जे काय करायचंय ते मी करेन. कबूल कर अन घरी जा. धोंडीबाला काहीही करून या मृत्यूच्या सापड्यातून बाहेर पडायचे होते. कबूल आहे, मला जाऊ द्या. रटकुंडीला आलेला धोंडीबा हात जोडून म्हणाला. अन इतक्यात एका बिभत्स हास्याने तो वाडा थरारला. धोंडीबाच्या समोर संबंधवाड्याचे रूप पालटू लागलं. रोषणाईची जागा आता अंधाऱ्या जळमटांनी घेतली. कोलमडलेल्या भिंती भीषण दिसू लागल्या. पायाखालची असणारी फरसबंदी पालापाचोळ्यात एकरूप होऊ लागली. अन धोंडीबाने ते दार पाहिले. ते उघडे होते. फावडे तिथंच विसरून धोंडीबा जीवाच्या आकांताने बाहेर पडाला. अगदी वाड्याबाहेर पडून ती पायवाट गाठेपर्यंत त्याने मागे वळून पाहिले नाही. गावात शिरल्यानंतर तो थेट मारुतीच्या देवळाच्या ओट्यावर जाऊन बसला. 7:30 होत आले असावेत. थोडं शांत वाटल्यावर तो इनामदाराच्या वाड्याकडे निघाला. पहाटे काहीशी थंडी वाजत असल्याने धोंडीबाला जाग आली. चेहरा अन सारे अंग ओलसर लागत होते. त्याने चिमणी पेटवली. चिमण्याच्या उजेडात स्वतःचा अवतार पाहून त्याची पाचावर धारण बसली. त्याचा संबंध चेहरा अनसदरा रक्तानं न्हाऊन निघाला होता. त्याने भांबावलेल्या अवस्थेत स्वतःला तपासलं. कुठंही जखम नव्हती. मग हे रक्त कुणाचं? अर्धवट झोपेत असलेला त्याचा मेंदू विजेचा शॉक दिल्यासारखा खडबडून जागा झाला. विजेच्या चपळाईने त्याने मोरी गाठली. अन सदरा उतरून आंघोळीला सुरुवात केली. तो सदरा उचलताना खिशात काहीतरी खणखण झाली. आज सोन्याची 3 नाणी होती. भेदरलेल्या अवस्थेत तो पुन्हा खोलीत आला. बधीर झालेल्या डोक्यात काहीही प्रकाश न पडल्याने तो तसाच बाजल्यावर पडून राहिला. सकाळी 6:30च्या दरम्यान गावात कुठेतरी आक्रोश सुरू झाला. तसा धोंडीबा वाड्याबाहेर पडाला. सोबत इनामदारानं सदाई होता. इतर लोक पळत होते. ते आता गावच्या चावडीपाशी पोहोचले. तिथे बग्यांची भलतीच गर्दी उसळली होती. वाट काढत धोंडीबा पुढे सरकला. त्या गर्दीच्या मध्यावर एक प्रेत पडलं होतं. हिंस्र स्वापदाने हल्ला केल्यासारखी त्या प्रेताची अवस्था होती. चेहरा ओळखणे कठीण होते. गर्दीतल्या चर्चेवरून कळालं की तो किसन होता. तालुक्याला सिकत असलेला किसन काल रात्री गावी येणार होता. ते प्रेत पाहून आधीच बधीर असलेला धोंडीबा कसाबसा गर्दीतून बाहेर पडला. त्याचे हातपाय आता थंड पडू लागले. पहाटेपासून त्याच्या आयुष्यात सुरू असलेल्या उलथापालथीच्या पुसटचा अर्थ त्याला आता समजला होता. अन आपण एका निष्पाप जीवाच्या मृत्यूचे कारण बनल्याने त्याला स्वतःची कीव येत होती. जवळील एका शेडात शिरून मटकन खाली बसत धोंडीबा हमसून हमसून रडू लागला. पुढील अर्धा तास तिथेच बसून राहिल्यावर त्यानं एक निर्धार केला. एकतर त्या विचित्र गोष्टीचा सामना करू अथवा जीव देऊ. पण आता आणखी कुणाच्या बळी नको. प्राण गेला तरी चालेल, पण हे पाप नको. जोशात पावले उचलत तो आता त्या जुन्या गावठाणाकडे चालू लागला. त्या अघोरी शक्तीने त्याला फसवून हस्तक बनवले होते. या फसवणुकीने धोंडीबा कमालीचा संतापला होता. तरातरा चालत तो आता पायवाट सोडून त्या खंडरात शिरला. सामोर तो वाडा बघून मात्र त्याचा जोश काहीसा कमी झाला. जीवाची भीती आता हळूहळू वाढू लागली. हिम्मत करून तो आत शिरला. आज मात्र वाड्याचे रूप पालटले नाही. तिथं कुणीही नाहीये असं वाटून चिडलेला धोंडीबा ओरडू लागला. कुठे आहेस तू? मी आलोय तुला जाब विचारायला. माझा जीव घेतलास तरी चालेल, पण तुझं हे हिडीस काम मी करणार नाही. त्यावर मात्र त्या वाड्यात धरणीकंप आला. पालापाचोळा अन धुळीची वावटळ साऱ्या वाड्यात घोंगावू लागली. धोंडीबाच्या भोवती
त्या वावटळीने फेर धरला. पण तो परिचित आवाज आला. काम करणार नाही. तू स्वतःच कबूल केलं होतंस. तुला तुझा जीव नको आहे का? आवाज त्या वावटळीतून येत होता. तू माझा जीव घेतलास तरी नाही करणार हे काम. मी माझी संमती देत नाही. ही विचित्र ताकद कितीही घातक असली तरी तिला आपल्या संमतीची गरज आहे. हे वाना धोंडीबाच्या ध्यानात आले होते. बघ, पुन्हा विचार कर. त्या आवाजात धमकीची छटा होती. माझा जीव घे, पण माझी संमती तू मिळवू शकत नाहीस. धोंडीबा निर्धाराने म्हणाला, तुझा जीव घ्यायचा असता तर कालच घेतला असता. पण इतक्या वर्षाची भूक एका जीवावर भागणार कशी? पण आता तर तू माझं एक काम केलं आहेस. वावटळ अजूनही धोंडीबाभोवती गिरट्या घालत होती. हस्तकाला मारता आलं असतं तर किती बरं झालं असतं. त्या शैतानी वावटळीने पुटपुटलेली ही शेवटची वाक्ये मात्र सतर्क असणाऱ्या धोंडीबाने ऐकली. अन त्याच्या मनात आशेचे किरण जागे झाले. ही शैतानी ताकद आपल्याला मारू शकत नाही. तिच्यावर तसं बंधन आहे. ही बाब धोंडीबाला दिलासा देण्यास पुरेशी होती. तर तुला संमती द्यायचीच नाहीये. ठीक आहे. 4 वर्षापूर्वीही असाच एक जण आला होता इथे. तुझ्यासारखाच हेकेखोर. एक काम केले अन मग त्याच्यातला माणूस जागा झाला. त्यालाही नाईलाजानं जिवंत सोडावं लागलं. पण त्याची अवस्थाच तुला आवडत असेल तर ठीक आहे. तुझं नशीब. तूच निवडत आहेस. जा इथून. पुन्हा येऊ नको इथे. चल निघ. शेवटचे 2 शब्द म्हणजे एक हुकूम होता. 4 वर्षापूर्वी कोण आलं असावं इथे विचार करत धोंडीबा त्या तुटलेल्या दाराकडे सरसावला. एकाच बळीवर समाधान मानावं लागल्याने काहीशी शिरलेली ती अंधार सावली वाड्यातून बाहेर पडत पुन्हा जंगलाकडे निघून गेली. आता तिला पुन्हा वर्षभर त्या विशिष्ट अमावस्येची वाट पाहावी लागणार होती. आता गावात गणू अन धोंडीबा दोघेही जोडीने फिरतात, खेळतात, मस्ती करतात. इनामदार माणुसकी म्हणून आजही धोंडीबाचा सांभाळ करतो. हे गाव एका दुष्टचक्रात अडकलेले आहे. पण दुर्दैव असे की ज्यांना माहिती आहे त्यांना ते सांगता येत नाही. अन सांगूनही त्या दोघांवर विश्वास ठेवणार तरी कोण?